नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये आपले खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे बिन लसूण कांद्याची चातुर्मास रेसिपी। तूर डाळ आणि लाल भोपळ्याची आमटी आपण कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी आपण ही पाऊण वाटी तूर डाळ आणि पाऊण वाटी लाल भोपळ्याचा किस घेतलेला आहे। म्हणजे जेवढी डाळ तेवढाच हा लाल भोपळ्याचा किस घ्यायचा आहे। पहिल्यांदा आपण ही डाळ स्वच्छ 3 वेळा धुवून कुकर मध्ये टाकून घेऊया। त्या कुकर मध्ये मी पाणी टाकून घेतलेले आहे। त्यात ही 3 वेळा धुतलेली डाळ टाकून घेऊया। त्यात आता हा किसलेला लाल भोपळा, ही थोडीशी हळद, एक अर्धा चमचा, आणि हे छोटा 1 चमचाभर तेल सोडून ही डाळ आपण आता चांगली शिजवून घेऊया। बघा आता कुकरची वाफ गेलेली आहे। बघूया डाळ आपली चांगली शिजली का। बघा ही डाळ कशी छान शिजली आहे। ह्याला काय रवीने किंवा घोटायची पण काय गरज नाहीये। बघा छान अशी डाळ शिजलेली आहे। आपण आता त्याची फोडणी बघूया। बघा आता ह्या आमटीला फोडणी द्यायला मी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यात आपण हे 2 टेबलस्पून तेल टाकून घेऊया। तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे टाका। ह्यात आता मी एक छोटा अर्धा चमचा मेथी, छोटा अर्धा चमचा मोहरी आणि एक छोटा अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहे। ते तिन्ही चांगलं भाजलं गेलं की तडतडलं की त्यामध्ये हा छोटा 1 पाव चमचा हिंग, आपण आता टाकूया कढीपत्ता। कढीपत्ता थोडा वेळ चांगला परतल्यानंतर त्यात आता टाकणार आहे हा बारीक चिरलेला 1 टोमॅटो। बघा टोमॅटो असा छान परतून घ्या। आता ह्यामध्ये आपण टाकणार आहे हे मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे मी, आणि हा सांबर मसाला हा आपण 1 चमचा घेतलेला आहे। ते आपण दोन्ही त्यामध्ये टाकून घेऊया। हे आता असं 2 मिनिटं चांगलं परतून ह्यामध्ये त्यातली थोडीशी डाळ टाकून आपण चांगलं हे शिजवून घेणार आहे। 2 मिनिटं झाकून ठेवूया टोमॅटो चांगला शिजेपर्यंत। थोडं झाकूया। बघूया आता टोमॅटो आपला शिजलाय का। बघा टोमॅटो कसा छान मऊ झालेला आहे, आणि ह्या मसाल्याचा आणि मिरची पावडरचा पण स्वाद आता ह्या आमटीला आपला चांगला येणार आहे, कारण ही चांगली या तेलात मुरलेली आहे। आता ही आपण घोटलेली डाळ ओतूया। त्या कुकर खळबळून ह्यामध्ये आणखी 1 वाटीभर पाणी मी ओतून घेते। आता ह्या टाकूया चवीपुरतं मीठ, आणि 1 छोटा चमचाभर गूळ, आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि ह्या पौष्टिक डाळीला आपण चांगली आता उकळी आणून घेऊया। बघा ह्या आपल्या आमटीला कशी छान उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये आपण शेवटी अगदी 1 चमचाभर लिंबूचा रस टाकणार आहे। बघा आता मी हा गॅस बंद करून घेते, आणि ही आपली आमटी आता सर्व करूया।